आज आपण शिकणार आहोत. टुडे वी विल लर्न कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. व्हॉट? माइक टेक. कंटिन्युअस माइक टेक. येस येस. Continuous present tense. ओके. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? चालू वर्तमान काळ. काय बोलतो आपण मराठी? चालू वर्तमान काळ. सो वी कॅन से इन अदर वे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. व्हॉट? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मीन्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मराठी आपण काय बोलतो? चालू वर्तमान काळ. ओके. नंबर आपण दिलेला आहे. आय हॅव गिवन हियर नंबर 4. सो नाव हाऊ कॅन यू आयडेंटिफाय दिस टेन्स? आपण कसं ओळखायचं आहे? मराठी सेंटेन्सेस यू हॅव टू सी द थिंग म्हणजे एखादी ऍक्शन. द ऍक्शन्स ऍक्च्युअली वी आर डुईंग नाव. लाईक मी शिकवत आहे. मराठी वाक्य कसे येतात बघा. सी द मराठी सेंटेन्सेस. मी शिकवत आहे, तो बोलत आहे, ती लिहित आहे. म्हणजे ती काय क्रिया घडत आहे, आत्ता घडत आहे. अंडरस्टूड? ऍक्च्युअली द थिंग इज हॅपन नाव, जस्ट नाव. आत्ता एखादी क्रिया घडत आहे त्यावेळी ती वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळमध्ये जातं. ओके. फॉर्म्युला ऑल्सो आय हॅव गिवन यू हियर. Subject, S means you know subject. Then after M is R. What? M is R plus verb ing. Verb चा फर्स्ट फॉर्मला ing किंवा verb for लिहिला तरी चालेल. म्हणजे verb चा फर्स्ट फॉर्मला ing like come ला coming, go ला going, take ला taking, bring ला bringing plus object. काय? plus object. फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस M is R plus V ing. verb चा फर्स्ट फॉर्मला ing प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता मराठी वाक्य दिलेले बघा. ती मला शिकवत आहे. नेक्स्ट ती तिकडे जात आहे. म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा अंडरलाईन करून दिलेलं आहे मी. आय हॅव गिवन हियर अंडरलाईन. आय हॅव गिवन हियर अंडरलाईन. वर्बला काय लागलेलं आहे बघा? त आहे. म्हणजे ती क्रिया आता घडत आहे. म्हणजे क्रियापद असतं, आहेच्या अगोदर असतं ते बिफोर आहे. द वर्ड इज वर्ब. बिफोर आहे वर्ड इज वर्ब. म्हणजे आहेच्या अगोदर काय आहे? वर्ब. ओके. आहेच्या अगोदर काय? इकडे जाणे वर्ब. जात आहे वर्ब. आहेच्या अगोदर काय? विचारत वर्ब. म्हणजे वर्बला काय लागलेलं आहे बघा? त आहे. त आहे म्हणजे शिकवत आहे. वर्बला कोणता शब्द लागलेला आहे? त आहे. त्यानंतर आहे बिफोर त आहे. दिस आहे बिफोर शिकवत त आहे. अँड दिस आहे बिफोर विचारत त आहे. ओके. अंडरस्टूड? सो व्हेअर टू यूज दॅट एमिजार? एमिजारचा वापर कुठे करायचा आहे आपण? एमिजारचा वापर कुठे करायचा आहे? आय सेल इफ आय देन एम. If he, she, name, it, then it's. We, they, you, then are. Got it? Understood? I असेल त्याला काय येतं? am. He, she, name, it ला काय येतं? it's. We, they, you ला काय येतं? are. Got it? Understood? Now I have given here sentences. You have to solve it. ती मला शिकवत आहे. She is teaching me. Very good. Next. ती तिकडे जात आहे. She is going there. Very good. Next. मी प्रश्न विचारत आहे. आय एम आस्किंग अ क्वेश्चन. ओके. आय एम आस्किंग अ क्वेश्चन. आय विल एक्सप्लेन यू. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ मीन्स व्हॉट? ती क्रिया काय आहे? आत्ताच घडत आहे. ओके. सब फॉर्म्युला आय हॅव गिवन यू. सब्जेक्ट एम इज आर प्लस वर्ब ing प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब ing प्लस ऑब्जेक्ट. एम इज आर कुठे येतं? आय असेल त्याला काय येतं? एम. ही, शी, नेम, इट ला काय येतं? इट्स. दे, वी, यू ला काय येतं? आर. ओके. सो सी हियर. ती मला शिकवत आहे म्हणजे वर्बला पुढे काय येतं? वर्ब पासून पुढे त आहे. मी तिकडे जात आहे म्हणजे वर्बला काय आलं? त आणि आहे. मी प्रश्न विचारत आहे म्हणजे वर्बला काय आलं? त आणि आहे. अंडरस्टूड? नाउ आय विल टेक युअर निगेटिव्ह सेंटेन्सेस.